आणि बातमी आहे बीसीसीआय संदर्भातली। बीसीसीआय आता लोढा समितीच्या 4 शिफारशींविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे अशी माहिती कळते। एकूण 4 शिफारशी आहेत ज्या बीसीसीआयला अमान्य आहेत। काय नेमकं घडतंय, कोणते आक्षेप आहेत बीसीसीआयचे, विजय साळवी यांच्याकडून जाणून घेऊया। विजय माझा आवाज पोहोचतोय? तेव्हा लोढा समितीच्या 4 शिफारशी या बीसीसीआयला अमान्य असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता बीसीसीआय आणि लोढा समिती आमने सामने येणार हे स्पष्ट आहे। विजय माझा आवाज पोहोचतोय? हो अश्विन, आता येतोय। विजय, कोणत्या अशा गोष्टी आहेत, कोणते असे मुद्दे आहेत की जे बीसीसीआयला अमान्य आहेत आणि आता कोर्टात जाण्याचं ठरवलंय बीसीसीआयने? अश्विन, बीसीसीआय कोर्टात जाणार नाही, परंतु या संदर्भात 14 जुलैला सुनावणी आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बीसीसीआयला 6 ते 7 लोढा समितीच्या शिफारशी होत्या, त्या मान्य नव्हत्या, पण बीसीसीआयनं 27 जूनला जी विशेष समिती स्थापन केली या सगळ्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी, तिनं आज पुन्हा बैठक घेतली आणि त्या 6 ते 7 पैकी त्यांनी फक्त 3 शिफारशींवर लक्ष केंद्रित केलंय, ज्यातून त्यांना पुनर्विचार करावा सर्वोच्च न्यायालयानं असं वाटतं आणि तशी विनंती ते 14 जुलैला करणार आहेत। त्यातलं एक महत्वाचं आहे ते म्हणजे एक राज्य एक मत। याच्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मधल्या प्रत्येकी 3 असोसिएशनला दिलासा मिळू शकतो। दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडून आलेले पदाधिकारी आणि बीसीसीआय मध्ये नोकरीवर असलेले अधिकारी यांचे जे अधिकार आहेत यांच्यामध्ये फरक असावा, हा एक दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा इथे बीसीसीआयनं मांडलेला आहे आणि त्या दृष्टीनं बीसीसीआय 14 जुलैला असेल। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 3 सदस्यीय निवड समिती बीसीसीआयला मान्य आहे। 70 वर्षांची जी वयोमर्यादा आहे ती देखील बीसीसीआयला इथं मान्य आहे। विजय, या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।